नमस्कार, मी प्रज्ञा भगत. आपण पाहताय आपला आवाज मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर यांचा 10वा पुण्यस्मरण सोहळा व त्यांच्या पत्नी हिराबाई शेरकर यांचा 8वा पुण्यस्मरण सोहळा आज त्यांच्या निवासस्थानी शिरोली बुद्रुक या ठिकाणी पार पडला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले प्रसिद्ध साहित्यिक व सातारा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे यांनी शेठबाबांच्या जीवनावर व्याख्यान केले. यावेळी आमदार शरददादा सोनवणे, शिवसेना गटनेत्या आशाताई बुचके, जिल्हा परिषद सदस्य गुलाब पारखे, बाजार समितीचे संचालक संजय काळे, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर, कारखान्याचे उपाध्यक्ष अशोक घोलप, आपला आवाजचे कार्यकारी संपादक सुरेश वाणीसर, विघ्नहरचे सर्व संचालक, पदाधिकारी, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी खासदार स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर आणि स्वर्गीय हिराबाई निवृत्तीशेठ शेरकर यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला जे काही पाहुणे लाभलेले आहेत त्यांचं मार्गदर्शन आपल्याला या निमित्तानं ऐकायचं आहे. ते प्रसिद्ध साहित्यिक आणि सातारा कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर यशवंत पाटणे, ज्येष्ठ मार्गदर्शक बाळासाहेब खिलारी, त्याचबरोबर बबनरावजी थोरात साहेब, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य गुलाबशेठ पारखे आणि कारखान्याचे व्हाईस चेअरमन अशोक शेठ घोलप, सर्व संचालक मंडळी, त्याचबरोबर सर्व मित्रपरिवार, ज्येष्ठ मार्गदर्शक, तरुण सहकारी मित्र आणि महिला भगिनी मोठ्या संख्येने या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. पत्रकार मित्र या ठिकाणी उपस्थित आहे. अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, तंटामुक्तीचे अध्यक्ष, विविध संस्थांचे पदाधिकारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर शेठबाबांनी वारसा आणि वसा जपायच्या निमित्तानं आणि शेठबाबांनी दिलेले आदर्श याचा विसर पडू नये खऱ्या अर्थानं म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन करत असतो. मग शेठबाबांची जयंती असो किंवा पुण्यतिथी असो, हे दोन्ही कार्यक्रम या निमित्तानं आपण करत असतो आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. मी सगळ्यांचं या निमित्तानं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. अधिकचा वेळ घेणार नाही कारण लग्नाचे कार्यक्रम आज मोठ्या प्रमाणात आहे आणि पाहुण्यांचं मार्गदर्शन ऐकून आपण लवकरात लवकर हा कार्यक्रम संपवायच्या दृष्टीने आपण पुन्हा एकदा सर्वचं स्वागत करतो आणि बाबांच्या स्मृतीला अभिवादन करून या ठिकाणी थांबतो. आत्ताच दादांनी सांगितलं की आपण हे कार्यक्रम का आणि कशासाठी करत असतो. शेठबाबांनी नुसताच कारखान्याची स्थापना केली नाही तर तो चांगल्या पद्धतीने चालवला. एक चांगला पायंडा या कारखान्याच्या निमित्तानं त्यांनी घालून दिला आणि त्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर देशात सर्वाधिक बाजारभाव ऊस शेतकऱ्यांना दिला, सर्वाधिक बोनस कामगारांना त्यांनी दिला आणि खऱ्या अर्थानं ऊस कारखानदारीमध्ये बाजारभावाची स्पर्धा त्यांनी निर्माण केली. आज या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रसिद्ध साहित्यिक श्री डॉक्टर यशवंत पाटणे हे उपस्थित झालेले आहेत.
मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देतो. प्रसिद्ध साहित्यिक माननीय श्री डॉक्टर यशवंत पाटणे हे सातारा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून कार्यरत असून सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सवाचे कार्यवाहक, श्री गणराया सार्वजनिक वाचनालय शाहूपुरी साताराचे अध्यक्ष, साहित्य कला विकास प्रतिष्ठान साताराचे कार्यवाहक, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सिनेट सदस्य, प्रौढ व निरंतर शिक्षण विस्तार कार्य विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे सदस्य, पद्मभूषण बाळासाहेब भारते स्मृती पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलेले आहे. मी जुन्नर आंबेगाव तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर आणि स्वर्गीय हिराताई निवृत्तीशेठ शेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थित संत सज्जन बंधू आणि भगिनी, खरं तर ज्यांचं व्याख्यान आपल्याला ऐकायचे डॉक्टर यशवंत पाटणे यांच्या कार्याचा गौरव महाराष्ट्र शासनानं केला, केंद्र शासनानं केला. यांच्या लेखणीनं आणि वाणीनं पुरा समाज अचंबित होतो आणि चांगल्या विचाराने चांगल्या आचाराने वागायला सुरुवात करतो. त्या डॉक्टर यशवंत पाटण्यांचं मार्गदर्शन या ठिकाणी होणार आहे. शेठबाबांचं व्यक्तिमत्वच असं होतं की पूर्वी संतांनी, संत तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहून ठेवले. त्या अभंगाची साक्ष पटावी असं बाबांचं कार्य. ज्यांच्या कार्यातून विघ्न उभा राहिला. आपण विघ्नहराकडे नेहमी प्रार्थना करतो की माझ्या कार्यामध्ये विघ्न आणू नको, परंतु बाबांनी विघ्नहर उभा केला आणि जुन्नर आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं विघ्न दूर झालं आणि त्यांच्या सामाजिक आणि कौटुंबिक क्षेत्राचा आलेख उंचावत केला. अनेक कुटुंब समाधानी झाली, शेतकरी समाधानी झाला. कारखाना काढणं, तो चालवणं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवणं हे जिकिरीचं काम अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकरांनी केलं. आज आपल्याकडे जी काही हरित क्रांती दिसते आहे, त्या हरित क्रांतीचे जनक निवृत्तीशेठ शेरकर होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. काही लोक कारखाना काढतात, सोयीनुसार कारखाना आजारी पाडतात आणि सोयीनुसार विकत घेतात. त्याला छेद देऊन स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकरांनी कारखाना काढला, कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी चालवला आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये प्रगतीचा आलेख उंचावत नेण्यासाठी सातत्यानं तो प्रगतीपथावर नेला. ही खऱ्या अर्थानं स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकरांच्या कार्याची पावती होती असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि म्हणून शेरकर परिवार सामाजिक सांस्कृतिक कार्यामध्ये या तालुक्यामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे काम करत असताना आमचे सत्यशील दादा शेरकर त्यांच्या पायावर पाव ठेवून त्यांच्या विचाराने आचाराने या तालुक्यामध्ये काम करत आहेत. आमचे नंदूशेठ शेरकर काम करत आहेत. ही सगळी चांगल्या आचाराची आणि चांगल्या विचाराची माणसं जेव्हा एकत्र येतात तेव्हा खऱ्या अर्थानं मोठं काम उभं राहतं. शेरकर परिवाराने एक आदर्श काम करून या तालुक्यामध्ये, नवे नवे जिल्ह्यामध्ये, नवे नवे देशामध्ये एक आदर्श निर्माण केला. खऱ्या अर्थानं निवृत्तीशेठ शेरकर यांना आदरांजली देणं म्हणजे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या कार्याप्रमाणे कार्यरत राहणं. मी माझ्या थोरात परिवाराच्या वतीनं स्वर्गीय निवृत्तीशेठ शेरकर आणि स्वर्गीय हिराबाई शेरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र आदरांजली अर्पण करतो. आदरणीय कैलासवासी निवृत्तीशेठ शेरकर, आदरणीय हिराबाई शेरकर यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित ज्येष्ठ साहित्यिक थोर विचारवंत पटणे साहेब, बाळासाहेब खिलारे, अशोक शेटगोल्लभ, मांडे महाराज, आमचे थोरात साहेब, नंदूशेठ, पारखे साहेब, सत्यशील दादा शेरकर, सगळं संचालक मंडळ, सभासद बंधू आणि आदरणीय शेरकर बाबांवर प्रेम करणाऱ्या माझ्या बंधू भगिनी, आपण देव कुणाला म्हणतो किंवा संत कुणाला म्हणतो की ज्याचा माणसाचा जीवनाचा मानवाचा उद्धार ज्याच्या हातून होतो त्याला देव म्हटलं जातं. मग पूर्वी साईबाबा असतील, एक संतच होते, परंतु माणसाच्या जीवनाचा उद्धार झाला, त्याच्यामधून काहीतरी चांगली क्रांती घडली, मग शेवटी त्याला आपण सगळं परमेश्वर म्हणायला लागलो. आदरणीय निवृत्तीशेठ शेरकर यांनी विघ्नर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली आणि आमच्या जुन्नर तालुक्यातल्या माझ्या शेतकऱ्यांचा, आंबेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं जीवनाचा उद्धार झाला. विकासाची गंगा खऱ्या अर्थानं व्हायला लागली आणि मी भाग्यवान आहे की मला आदरणीय निवृत्तीशेठ शेरकर यांचा सहवास लाभला, प्रेम पण लाभलं. जवळून पाहिलं की शेठ बाबांचं वागणं कसं होतं, की खऱ्या अर्थानं
देव माणूस, आपल्या जुन्नर तालुक्यामधले हे देव माणूस, आणि म्हणून त्या स्मृतिदिनाला मी नेहमी हजर असतो. शेठ बाबांना पण मी वाढदिवसाला मी प्रत्येक वेळी भेटून जायचा आणि आशीर्वाद द्यायचा. अत्यंत सज्जन आणि खऱ्या अर्थानं समाजाची सेवा करायला पाहिजे या ध्येयानं प्रेरित झालेले आमचे आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर. उत्कृष्ट असा कारखाना चालवला. विघ्नारचं नाव देशामध्ये केलं. साखर इंडस्ट्रीमध्ये अनेक पारितोषिके मिळवली. सोपान शेठ शेरकर यांनी देखील अत्यंत चांगला तो काम त्यानंतर केलं. लोक म्हणायचे की सत्यशील दादाला जमतं का नाही. तेव्हा सत्यशील दादाला राजकारणात नाही, याच्यामध्ये अण्णाबरोबर फिरायचे करायचे. काही लोक टीका करायचे, म्हणले पोरग त्याला जमतं का नाही, जमतं का नाही. पण आमच्या सत्यशील दादाने पण अगदी खंबीरपणे कारखाना अत्यंत चांगला चालवला. सगळ्यांना बरोबर घेतलं. शेवटी निवृत्ती शेठ शेरकरांच्या कुटुंबातला आमचा हा सहकारी. आणि मला अभिमान वाटतो, माझा ऊर भरून आला की ज्यावेळी महाराष्ट्रातला सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून आपल्या विघ्नार कारखान्याला पारितोषिक मिळालं. साधी गोष्ट नाही मित्रांनो. आंतरराष्ट्रीय नॅशनल लेवलचे त्याला तज्ज्ञ असतात. आणि आज या जुन्नर तालुक्याला हा बहुमान मिळाला, सत्यशील दादाच्या नेतृत्वाखाली मिळाला. हे तुमचं आमचं मोठं भाग्य आहे, अभिमानाची बाब आहे. त्यानंतर नुसतं नाही, मला परत नंतर कळलं मी दुबईला होतो, मला दुबईला पळून नेलं होतं. ते म्हणले आमच्या सत्यशील दादाला इंडस्ट्रीमध्ये युथ आयकॉन, इंडस्ट्रीमध्ये तरुण उद्योजक, शुगर इंडस्ट्रीमध्ये तो पुरस्कार मिळाला. त्याबद्दल देखील त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि राजकारणामध्ये देखील त्यांनी दाखवून दिला की कशा प्रकारे साखर कारखान्याची निवडणूक लढवली पाहिजे, माझ्या सहकार्याने कशा प्रकारे बरोबर नेलं पाहिजे. अहो भल्या भल्यांना त्यांनी धडा शिकवला किंवा दाखवलं की सत्यशील दादा काय आहे. शेरकर कुटुंब जे आहे त्याची पुण्य एवढी आहे, आदरणीय निवृत्ती शेरकर सोपाशेठ असतील, की त्याला छेद देण्याचा प्रयत्न कोणी भविष्यातही करू नये, कोणी मनातही आणायचं नाही गणेश दादा. आणि केलं तर माझ्या जुन्नर तालुक्यातील सर्व माझ्यासह सर्व जनता सत्यशील दादाच्या मागे उभी आहे. इथून मागे उभी होती त्यापेक्षा याच्यापेक्षा खंबीरपणे सत्यशील दादा बरोबर उभे आहे. काळी शेरकर युती कधी तुटणार, काळजी करायचं कारण नाही. मी जाहीरपणे बोललो, मला अभिमान आहे. स्टेजवर बोललो त्याप्रमाणे वागलोय. मला काय अपेक्षा नाही, मला डायरेक्टर व्हायचं नाही, काय नाही. आमच्या सत्यशील दादाच्या नेतृत्वाखाली हा कारखाना चालला पाहिजे. माझ्या जुन्नर तालुक्यातलं, आंबेगाव तालुक्यातल्या माझ्या शेतकऱ्यांची भरभराट झाली पाहिजे, हा अभिमान आहे. अंतकड भरून येतं. निवृत्ती शेरकरांचा सहवास मला लाभला, त्यांचा आशीर्वाद मला लाभला, ते कधी मी माझ्या आयुष्यामध्ये विसरणार नाही. आपलं खऱ्या अर्थाने जुन्नरकरांचं, आंबेगाव तालुक्यातल्या लोकांचं दैवत आहे. त्याच्यापेक्षा उपमानच नाही निवृत्ती शेरकरांनी. आणि आदरणीय शेठ बाबा, आदरणीय हिराबाई यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून थांबतो. धन्यवाद. शेठबरोबर मी 40 वर्ष कार्यरत राहील. हे का पुढे अंतकरणाच्या कोपऱ्यात आदर्श असतो ना. आजही मी प्रकृतीचा असतो असल्यामुळं येणार नव्हतं, जातही नाही कुठं कार्यक्रमाला. पण आज चुकल जायला पाहिजे, श्रद्धा आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणी जो आपुले तुझी साधू ओळखाव देव द्या. आता राजकारणात धंदा झाला, हे उघड धंदा झाला. ते काय लपून छपून काय नाही. शेठनी पाहिलं सामान्य माणूस सुखी करायचा आणि केला, आणि म्हणून त्याला संत मानावं. अशा आदर्शाच्या ठिकाणी जावं. आता मला बोलायला खूप भांडवली, पण माझं अवसर नाही. अशा व्यक्तीच्या स्मृती दिनानिमित्त आपण जावं. त्यांची पत्नी आदर्श पत्नी होती. कोणताही पुरुष यशस्वी होताना घरातून 7 लागतेच. शेठबरोबर होतो, सोपान शेठबरोबर होतो, आपल्या सगळ्यांबरोबर होतो ना. आई अजून आई बघा. तेव्हा सार्वजनिक जीवनामध्ये ह्या तालुक्याचा जो उद्धार केला शेठनी केला. शेठनी विशेषतः मगाशी कोणी उल्लेख केला, कारखाने काढतायत, घालवतायत, परत काढत. आणि आता आले पण आपण काय डोक्यात आणायचे ना बरं का खाजगी कारखाना काढायचे. ते आता त्यांना खात्री नाही आपलं टिकल जाता म्हणून, तेव्हा ते आपली पर्यायी व्यवस्था करतात, खाजगी कारखाने काढून ठेवतात. आपल्याला तशी गरज नाही. कारखान्याची सत्ता तुमच्या कायम राहणार. तर तसं कामही करा. असे सगळ्यात मोठं नाव कमावणाऱ्यापेक्षा नाव टिकवणं महत्वाचं आहे ना. तुम्ही सत्यशील दादा अशा कुटुंबात जन्माला आलेले, अशा आदर्शाच्या
कुठे जन्माला आलात अशा घराण्याची तो नाव लवकर टिकवून अवघड आहे. कमवणं सोपं पण टिकवणं अवघड आहे. आणि ते टिकवायचं मोठं काम तुमच्याकडे. तुम्ही चांगलं काम केलं. मी वाचलं कुठं त्या दिवशी, मी सरांना मुद्दाम विचारलं, कुणीतरी मगाशी उल्लेख केला आयकॉन, याचं मराठीत सांगा, बऱ्याच जणांना कळत नाही आयडॉल काय ना आयकॉन काय. तर त्यांनी सांगितलं आदर्शाचा आदर्श, आदर्शातला आदर्श म्हणून आज दिल्ली पातळीवरचा पुरस्कार सत्यशीलला मिळालेला आहे. चांगलं वाटलं. कारखाना चांगला चाललाय. आता आजच्या विषयी काय कारखाना बोलायचं नाही, पण मला वाटलं आता काहीतरी सगळे 250 वाढवलेत. आपले पदरचे काय शेवटी पैशासाठी चालले ना. थोडंफार तुम्ही ध्यान राहू द्या. माझा नेहमीचा स्वभाव आहे, कारण पार वाटवं झालं शेतकऱ्याचं. पार वाटवं गेलं. हे पुढं पांढऱ्या बायाचं सरकार आलं, काही नाही राहिलं. थोडंफार ऊसाचाच आधार आहे. आणि तो ऊसाचा आधार आपण चांगला टिकवा, चांगला आधार द्यावा, लोकांना सांभाळून घ्यावं, कोणाला कमी जास्त ॲडव्हान्स द्यावा, काहीतरी करावं. लय अडचणी दे शेतकरी असं वाटतं. तुमच्या कार्याला शुभेच्छा. शेठच्या आणि वहिनीच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करून थांबतो. आपण सर्वांच्या साक्षीनं या परिसराला ज्यांचा परिस्पर्श झाला आणि परिवर्तनाची आणि प्रगतीची एक सुंदर पहाट इथं निर्माण झाली, ते याच मातीतले चैतन्य सूर्य, माजी संसद सदस्य निवृत्ती शेठ बाबा आणि बाबांना सावलीसारखी साथ देणारे माऊली हिराबाई यांच्या पवित्र स्मृतीला सुरुवातीलाच आपल्या साक्षीनं मी विनम्रपणे अभिवादन करतो. वास्तविक फार सुंदर व्याख्यान ऐकण्याचा योग या निमित्तानं मलाही आला. आज इथं आल्यानंतर सत्यशील दादांच्या कर्तृत्वाचाही परिचय झाला. तसं कालपासून जंगले महाराज, जंगले साहेब आणि थोरवे साहेब यांनी बरीच काही थोरवी बाबांची माझ्या कानावर टाकली होती. दादा, मी आनंद व्यक्त करतो आणि अभिमानही व्यक्त करतो. या परिसरामध्ये पाऊल टाकल्यापासून माझं मन फार प्रसन्न झालं. हा परिसर मी पाहिला, हा परिसर ज्यांनी फुलवला त्यांचं कर्तृत्व आणि जीवनचरित्र मी वाचलं. मी समस्त सभेला फक्त एकच सांगेन, ज्याला उमललेल्या फुलांचं सौंदर्य बघायचं आहे ना, त्याने माझ्या सातारला यावं. सातारच्या जवळ एक काचचा पुष्पपठार आहे. त्या काचच्या पुष्पपठारावरती सप्टेंबर महिन्यामध्ये उमललेल्या फुलांचं सौंदर्य फार सुंदर दिसतं. ज्याला ग्रंथातलं वाङ्मयीन वैभव बघायचं आहे ना, त्याने एखादं साहित्य संमेलन गाठावं आणि तिथं सजलेले ग्रंथ आणि वैभव सगळं बघावं. पण ज्याला राजकारणातला राजहंस बघायचा आहे आणि राजकारणातलं सात्विक चैतन्य बघायचं आहे, त्याने निवृत्ती शेठ बाबाचं जीवनचरित्रच वाचावं. एवढं विभलोग, एवढं सुंदर असतं. म्हणजे साहित्यातला कुठलाही लेखकसुद्धा प्रभावित होईल आणि तो कादंबरीचा विषय करू शकेल, साहित्याचा विषय करू शकेल, असा हा राजकारणातला राजवंश होता. आज सुद्धा त्यांच्या चैतन्याच्या स्मृती ऐकताना माझं मन भारावून जातं. मी दादा नेहमी असं मानतो. आता खिलारे साहेब बोलले, थोरात साहेब बोलले, संजय काळेजी बोलले, मला बोलताना फार समाधान वाटलं. आज मी तुम्हाला एक सांगेन संजयजी, मी चरित्र वाचताना सुद्धा शिवाजीराव काळेंनी एका ठिकाणी छान लिहिलं होतं की माझ्याकडनं एक चूक झाली की ज्या काळामध्ये निवृत्ती शेठांना मला तशी मदत करता आली नाही. नशीब एकच वाटतं की पुढच्या पिढीचा वारसदार ती चूक दुरुस्त करतोय, हा सुद्धा आनंद आहे. हे लक्षामध्ये घ्या, कारण जीवनामध्ये असे योग सुद्धा यावे लागतात. तुम्ही ज्या भावनेतनं बोललात, ज्या पोटतिडकीनं बोललात, आणि आता खिलारे साहेब सुद्धा बोलता बोलता छान बोलले की पुण्यतिथी शेवट उपचार म्हणून करायची का संस्कार म्हणून करायची. मी तर मानतो पुण्यतिथी हा विचारांचा उत्सव असतो. आज तुमचा शिरोलीचा विघ्नहर हे चैतन्याचं मंदिर आहे आणि मी बाळासाहेब खिलारेंना आवर्जून हे सांगेन की हा प्रश्न मलाही साहेब पडतो. आजही मी अनेक ठिकाणी जयंत्या पुण्यतिथ्या करतो. माझी तर धावपळ इतकी असते की वाटेवर माझीच पुण्यतिथी होती की काय असा प्रश्न मला पडतो, पण तरीसुद्धा मी जात असतो. परंतु माझ्या मनात एक प्रश्न येतो
की ज्या मूल्यांसाठी आपण बोलत असतो ती मूल्य या मातीतनं उगवतात का? गांधींची जयंती उद्या, आंबेडकरांची उद्या, फुलेंची उद्या. महात्मा फुलेंची जयंती आली की पाटणे तुम्ही छानपैकी समतेवर बोला. मग आंबेडकरांची जयंती आली की लोकशाहीवर बोला. गांधींची जयंती आली की सत्य अहिंसेवर बोला. सहजपणे एकदा बोलायला गेलो गांधींच्या जयंतीवर, आणि दादा बोलता बोलता असं सहज म्हटलं की गांधींच्या जीवनाचं तत्व एकच होतं की सत्य आणि अहिंसा, आणि सत्यमेव जयते हे त्यांच्या जीवनाचंच प्राणतत्व होतं. पण सध्या सत्य हे तरी सत्य आहे का? सत्याचा तरी विजय होतो का? का जे विजयी होतं त्याला सत्य मानावं लागतं. आता निवडणुकीतल्या यंत्रामुळं सत्यसुद्धा सत्याच्या मागं लपलं, ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणजे सत्याचा विजय होईल माहीत नाही, पण मी त्या सभेला सहज सांगितलं की सत्य काय असतं. काही वेळा सत्य हा सुद्धा भ्रम असतो. जसं समोरचं मृगजळ आपल्याला पाणी वाटतं ते पाणी नसतं, तो पाण्याचा भ्रम असतो. त्याचा सत्य हा सुद्धा भ्रम असू शकतो. म्हणून सत्य आणि भ्रम याच्यावरती जो अर्धा पाऊण तास मी गांधींच्या जयंतीला बोललो, प्रश्न विचारला, बाबांनो कळलं का तुम्हाला सत्य आणि भ्रम यातला फरक काय? एक पाठीमागनं उठला हात वर करून सहज समजलं. म्हटलं काय फरक आहे सत्य आणि भ्रम याच्यात? मला अर्धा तास तुम्ही बोलला हे सत्यच होतं म्हटलं, फक्त आम्हाला समजलं असं जे तुम्हाला वाटतंय तो भ्रम आहे म्हटलं फक्त. म्हणजे जीवनामध्ये लक्षात घ्या सत्य कुठला आणि भ्रम कुठला. म्हणून बाळासाहेब एकच आहे की जीवनाचं सत्य फक्त एकच आहे की जन्म आपल्या हातात नाही, मृत्यू आपल्या हातात नाही, पण जन्म मृत्यूमधलं जे आयुष्य आपल्या हातात आहे ती कुठली मूल्य घेऊन आपण जगतो त्यावेळी माणसाची उंची मोजली जाते. निवृत्ती शेठ बाबा यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू कुठला होता? तर तो ग्रामीण माणूस होता आणि लोकशाहीची मूल्य होती. आज सहकारातला हा महामेरू होता लक्षात घ्या. आणि मी थोरात साहेबांनी सांगेन की थोरात साहेब शेवट सहकाराला कुठला पक्ष नसतो, ती पक्षीय चळवळ नसते, ती लोककल्याणाची चळवळ असते. आणि बोलता बोलता तुम्ही अभंगांचा उल्लेख केलात आणि मी अतिशय भावून गेलो की ज्या तुकोबांनी जे का रंजले गांजले सांगितले त्यातलं देवत्व आज आम्हाला बाबांच्या व्यक्तिमत्वात पाहायला मिळतं. कारण बाबांनी काय केलं असेल तर सामान्य माणसाला प्रेम दिलं, त्याला विश्वास दिला, त्याला सलोख्याशी नातं जोडलं आणि जनतेतनंच एक नवा इतिहास निर्माण केला. जनता अशा व्यक्तिमत्वांच्यावर जी उदंड प्रेम करते. विचार करा तुम्ही, शिरोलीच्या माती जन्माला आलेला, 35 वर्ष सरपंच राहिलेला, इथल्याच एका कृषी सोसायटीचा सभापती झालेला, पंचायत समितीचा सभापती झालेला हा माणूस दिल्लीचा खासदार होतो. ही गोष्ट साधी नसते. एकानं सुंदर प्रश्न विचारला होता की आज एक सरपंच दिल्लीचा संसद सदस्य होतो. बाबांची उंची, शेठ बाबांची उंची ही मंडळी तिथं होती. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन की जनतेतनं निर्माण झालेलं जे नेतृत्व असतं ना तो नवा इतिहास निर्माण करतं आणि हे नेतृत्व जपावं लागतं. ज्यावेळी तुमची कुकडी नावाचा प्रकल्प इथं झाला, 5 धरणं इथं उभी राहिली, पाणी मुबलक होतं, अशा काळात ऊस पिकत होता, त्या ऊसाला आपल्याला न्याय दिला पाहिजे, त्या शेतकऱ्याला आपल्याला न्याय दिला पाहिजे. अण्णासाहेब मगरांनी एक संकल्प डोक्यात टाकला की कारखाना शेठ बाबा तुम्ही उभा करा. त्या काळात प्रयत्न अनेकांचे केले होते, ते प्रयत्न मोडून पडले होते. पण बाबांचं व्यक्तिमत्व शेठ बाबाचं असं होतं की सामान्य माणसाला आज त्याच्याकडं पाहिलं की आतून आदर निर्माण व्हायचा. मला आता जंगले सरांनी सांगितलं की ज्या नामदेव शेठ घरात राहत होते त्याच पत्र्याच्या घरामध्ये शेवटपर्यंत आज निवृत्ती शेठ राहिले. तुम्हाला सहज संदर्भ देईल, यशवंतराव चव्हाणांचं कुठं घर नव्हतं, ते मुंबईत नव्हतं, ते कराडात नव्हतं, तसं निवृत्ती शेठांचं होतं. त्यांचं पुण्यात घर नव्हतं, त्यांचं दिल्लीत घर नव्हतं, परंतु या माणसानं माणसाच्या मनात घर तयार केलं होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. हिराताई कित्येक वेळा व्यतीत होऊन म्हणायच्या की का परमेश्वरानं आपल्यावर अन्याय करावा. त्यावेळी शेठ बाबा सांगायचे हे गोकुळ आपल्या घरातलं आहे, ही मुलं आपली आहे. म्हणून आज सत्यशील दादासारखा मुलगा जेव्हा अत्यंत कर्तबगारीनं हा वारसा पुढं नेतो ना आणि हे मंदिर शाबूत ठेवतो ना त्यावेळेस मला अभिमान वाटतो. शेवट चांगल्या विचारांचा वारसदार मिळणं हे संस्थेचं भाग्य असतं लक्षात घ्या. आज राजकारणात काय कोण मोडून खातील याचा प्रश्न नाही. म्हणजे थोरात साहेब म्हटले ते अत्यंत वास्तवान सत्य आहे. कारखाने आजारी पाडायचे आणि त्यानंतर घशात घालायचे. आज हा कारखाना कितीही काळ लोटला तरी ज्याचा पाया निवृत्ती शेठनं घातला आहे तो आजारी पडूच शकत नाही. तो झालाच तर सुंदर होऊ शकतो. आज तुम्हाला मिळालेलं पारितोषिक हे सगळ्यात मोठं तुमच्या कर्तृत्वाचं प्रतीक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पारितोषिक कुठं विकत मिळत नाही, त्यासाठी श्रम करावे लागतात, निष्ठा कराव्या लागतात. आणि मंडळी
मी आवर्जून तुम्हाला सांगेन की या विघ्नहरला शेठ बाबांनी मंदिर मांडलं होतं. हे सहकारातलं अर्थमंदिर आहे. आज या अर्थमंदिरातला देव निघून गेला. पण संजय काळेंनी सुद्धा सुरुवात करताना सांगितलं की देव कुठे आहे, सांगा मला, देव कुठे आहे. आणि तुम्ही उच्चारलं जे का रंजले गांजले, अरे देव शेवट मूल्यात असतं. सध्या लोक देवालाच देव मानत नाही, तर माणसाला मानायची किती अवघड गोष्ट. देवालाच देव मानत नाही. सध्या देवाला रिटायर करा काही म्हणतात, सध्या देव नाहीच म्हणतात. माझ्या कॉलेजवर व्याख्यान मी ठेवलं होतं, देव आहे की नाही याच्यावर चर्चा करूया. एका बहादराने इतकं सुंदर भाषण केलं की ते देव नाही याच्यावरतीच बोललं. आणि ती इतकं प्रभावी बोललो की देव नाही हे भाषण झाल्यानंतर भाबडी माणसं उठली आणि त्याला देव समजूनच नमस्कार केला. किती चांगलं बोललास म्हणले, देव नाही विषय. कुठल्या कुठल्या देवाला नमस्कार केला, दगडाला केला, पितळाला केला. आणि लय भारी बोललास म्हणजे देव नाही याच्यावर, देव नाही याच्यावर. एवढं चांगलं बोलायचं तुला जमलं तरी कसं. त्यानं आबाळाच्या दिशेला हात केला आणि सांगितलं देवाचीच कृपा मांडला, दुसरं काय म्हणला. एक गोष्ट लक्षात आलं का, म्हणजे देव स्वीकारायचा आणि देव नाकारायचा ही किती विसंगती असते. आणि ही फक्त राजकारणातच बघायला मिळते, हेही तुम्हाला सांगेन. बाबांचं चरित्र तुम्ही वाचा. त्या ज्ञानेश्वरीच्या पारायणाला ते बसले, कीर्तनामध्ये ते रंगले, सांस्कृतिक आनंद त्यांनी मनमुराद घेतला. आज तुम्हा मंडळींना सांगेन, अरे विज्ञानाचं स्वागत करताना तुमच्या अध्यात्माची बैठक दिली झाली ना, तर संस्कृतीची हानी होण्याची शक्यता आहे आणि जीवनाचं सौंदर्यही लोपण्याची शक्यता आहे. तेव्हा जीवनात एक गोष्ट लक्षात घ्या की संस्कारातनं समृद्धी येते. शेवट मातीवर संस्कार केला ना तर तुम्हाला शेती जन्माला येते, दगडावर संस्कार केला ना तर सुंदर मूर्ती जन्माला येते, आणि माणसावर संस्कार केला तर संस्कृती जन्माला येते. आज आम्हाला संस्कृती जन्माला घालायची आहे, त्यासाठीचं हे पुण्यस्मरण आहे. 1000 वर्ष झाली संस्कृती किती बदलत आली आहे पहा. आज आणि काल थोडा तुलनात्मक विचार करा. चिमणीचं घरटं बदललं आहे का? 1000 वर्ष झाली. यंदा पाऊस बादा पडणार आहे मग चिमणीनं घरटं प्लॅस्टिकचं केलं आहे. मुंगीचं वारूळ बदललं आहे का? पण 1000 वर्षामध्ये माणसाचं घर बदललं, माणसाची भाषा बदलली. आज शेठ बाबांनी इथं कारखाना उभा केला, तुमचं माझं जीवनमान बदललं. आज इथली लेकरं इंग्लिश शाळेमध्ये जातात, सुंदर आयुष्य जगतात, प्रशिक्षण घेतात, स्वतःचं आयुष्य उभं करतात. हे सगळे बदल या माणसाच्या व्हिजनमधनं झाले, ते ज्ञानातनं झाले. आणि ज्ञान जे असतं ना ते उपजत असावं लागतं. गाडगेबाबा कुठल्या विद्यापीठात गेला, कर्मवीर भाऊराव कुठल्या विद्यापीठात गेला, पण ही चालती बोलती विद्यापीठं झाली. तसं निवृत्ती शेठ हे चालतं बोलतं लोकविद्यापीठ होतं. ही गोष्ट लक्षात घ्या. हे लोकविद्यापीठ होतं, त्याचा अभ्यासक्रम होता. आणि एक विद्यापीठाचं सगळ्यात मोठं धोरण होतं की श्रमाचं नातं जोडायचं नाही आणि ज्ञानाचं नातं जोडायचं नाही, ज्ञानाबरोबर श्रमाचं नातं जोडलं पाहिजे. आज विचार तुम्ही करा, हे ज्ञान आणि श्रम यांची सांगड म्हणजे शेठ बाबा. आज हे 2 उत्सव साजरे होतात की बाबांची, शेठ बाबांची जयंती आणि पुण्यतिथी हे सांस्कृतिक उत्सव असतात. लक्षात घ्या. मला जंगले सरांनी सांगितलं सर इथला माणूस याचा लाभ घ्यायला. आणि मी तुम्हाला सांगेन, कदाचित पाण्याचा दुष्काळ पडला आज नाही उद्या त्याला दूर करता येईल, पण विचारांचा दुष्काळ पडला तर माणसं कोरडी होतील आणि माणसाचे पशु होतील. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून त्याला विचार द्यावा लागतो. यशवंतराव चव्हाण म्हटले होते, तुम्ही शिवाराला पाणी द्याल, तुम्ही घराला पगार द्याल, तुम्ही शिवारा संपन्न कराल, तुम्ही घरं संपन्न कराल, पण शिवारण घरं संपन्न होता माणूस जर असंस्कृत राहिला तर माणूस आणि पशु याच्यात कधी फरक उठणार नाही. आज पाथर्डीसारख्या ठिकाणी बलात्कार होतो, तेव्हा त्या माणसाला माणूस कसं म्हणायचं सांगा ना. तो सुद्धा पशुच असतो ना. हे पशुत्व का जागलं जातं? कारण समाज मनावर जर तुम्ही सांस्कृतिक संस्कार केले नाही तर माणसाचा पशुच होण्याची शक्यता असते. म्हणून मंडळी तुम्हाला या चरित्रात एक गोष्ट सांगेन, छोटी भूमिका असू द्या की तुम्ही शेठ बाबांचा एक आदर्श घ्या. आज या प्रांतापुरता, या जिल्ह्यापुरता या माणसानं जे काम केलं ते सगळ्याला अभिमानानं निर्भावं असं आहे. आज सुद्धा या व्याख्यानाला येताना शिवाजीरावांना माहिती आहे की अनेक ठिकाणावरनं फोन येत होते. कोणी सहकारातला महामेरू कोण होतं, कोणी राजकारणाचा राजहंस म्हणत होतं. एक गोष्ट केली ना, कोणाचं वाईट केलं नाही, करायचं तर चांगलंच केलं. निवृत्ती शेठ बाबांचं पुण्यस्मरण करताना मी तुम्हाला एक सांगेन, हा माणूस जर आमच्या आयुष्यात आलाच नसता तर आज आम्हाला चेहरा असता का? हा माणूस या पायवाटेवरती फिरलाच नसता तर आज आम्हाला प्रतिष्ठा असती का? क्षणभर याचं थोडंसं स्मरण करा. या माणसानं, या देव माणसानं दिलेली ऊर्जा हे आमच्यासाठी सगळ्यात मोठं बळ आहे.
मंडळी, 3 गोष्टी आयुष्यात असतात. एक बालपण असतं, एक तारुण्य असतं आणि त्यानंतर वृद्धत्व असतं. 3 गोष्टी गरजेच्या असतात. एक पैसा गरजेचा असतो, एक वेळ गरजेची असते आणि तिसरी गोष्ट ऊर्जा गरजेची असते. बघा तुम्ही, बालपणामध्ये पैशाची गरज नसते, ऊर्जा दांडगी असते आणि वेळ मुबलक असतो. जेव्हा तारुण्य येतं त्यावेळी ऊर्जा दांडगी असते, पैसा दांडगा असतो, पण बायको चला म्हणली फिरायला तर वेळ नसतो. आणि वृद्धत्वात ज्येष्ठ नागरिक झाला की गाठीला पैसा असतो, वेळसुद्धा असतो, पण जागेवरनं उभं राहायचं म्हटलं तर ऊर्जा नसते. जगण्यासाठी सगळ्यात आवश्यक गोष्ट असते ऊर्जा. आता खिलारे साहेब जाता जाता बोलले की शेतकऱ्याच्या आयुष्यातली ऊर्जाच गेली. साहेब, जागतिकीकरण आलं, 2 राष्ट्र जवळ आले, पण 2 माणसं बाजूला गेली. आज शेतकऱ्यांचा संवाद तुटला आहे, माणूस आतनं फाटत चालला आहे. शेतकरी पेरतो आहे, उगवतो आहे, उगवलेला भाव नाही, आज त्याच्या जगण्याला किंमत नाही, स्वतःची मुलकी तो झाडाला अडकवतो. एका बाजूला हे शेतकऱ्यांचं दुःख. मी कॉलेजमध्ये ज्ञानेश्वर तुकाराम शिकवतो. पोरं मला साधा प्रश्न विचारतात, सर ज्ञानेश्वर तुकाराम शिकवला तर शासन तुम्हाला पगार देतं, पण ज्ञानोबा तुकोबा शिकून आम्हाला भाकरी मिळत नाही, त्याचं काय? जगण्याचे प्रश्न मोठे होते. आज सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या परिस्थितीतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे. आज सगळ्यांनी ताकद लावली पाहिजे. शेवट माणूस जर तुम्ही निवृत्ती शेठबाबांसारखा केंद्रबिंदू मांडला ना, तुमचे प्रश्न सुटू शकतात. सत्ता येते आणि जाते, पण सत्ता हे सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे हे ओळखणारा एक देवमाणूस निवृत्ती शेठबाबांच्या रूपानं होता. मी तुम्हाला सांगेन, या माणसाला कळलं होतं आपण जगायचं कशासाठी. मी 55 महापुरुष लिहिले, त्यातला एक महापुरुष 6वीला मुलांना शिकण्यासाठी गेला. आबांनी पुस्तकाचं प्रकाशन केलं आणि प्रकाशन करताना सांगितलं, तर हा ग्रंथ माणसाच्या आयुष्यात चैतन्य निर्माण करेल. आणि तिथून माझी ग्रंथांची मालिका सुरू झाली. 14, 15, 23 ग्रंथ लिहिले. एक राजकारणी सुद्धा एका वाक्याचा लेखक करू शकतो. मला जाता जाता त्या ग्रंथाला प्रस्तावना जी दिली, ती प्रस्तावना प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी दिली. आणि प्रस्तावना देताना एक वाक्य बोलले, तू छान लिहिलंयस. चंदनाचं झाड स्वतः जळतं, झिजतं आणि समाजाला सुगंध देतं. आज तुम्हाला सांगेन, या माझ्या मातीतलं एक चंदनाचं झाड म्हणजे निवृत्ती शेठ शेरकर आहे. हे चंदनाचं झाड आहे. आज ते चंदनाचं झाड या निमित्तानं पुन्हा एकदा सुगंधित करावं. आज त्यांचा कारखाना, आज त्यांच्या प्रशिक्षण संस्था आणि ही उभारणी सगळी करत असताना तुम्ही दिलेली साथ. सत्यशील दादा नम्र आहेत, ते गुणवान आहेत, त्यांचं घराणं पवित्र आहे, हे सारी पुण्यशील माणसं आहेत. त्याच वाटेवरनंही पुढं जात आहे. आज तो कारखाना, जसं मगाशी बाळासाहेबांनी चांगलं वाक्य सांगितलं, एखादी गोष्ट निर्माण करणं हे अवघड असतं, पण ते टिकवणं हे त्याच्यापेक्षा अवघड असतं. हा नावलौकिक तुम्ही मिळवला आहे. आज शेठबाबांनी विचार केला की माझ्या कारखान्यातला माणूस दुसरीकडे जाऊ नये. चुकून एक माणूस कुठल्या तरी बँकेत नोकरीला चालला होता, तर शेठबाबांनी त्याच्याकडे बघितलं आणि सांगितलं, अरे चांगलीच माणसं तुम्ही कारखाना सोडून गेला, तर मी एकट्यानं काय करायचं. म्हणून जंगले सरांसारखा सुद्धा अधिकारी मला जाताना सांगतो, 84 पासून सुद्धा सर आम्ही निष्ठेनं थांबलो. त्याचं कारण कुठलं असेल तर निवृत्ती शेठनं जी परंपरा निर्माण केली, त्या परंपरेचा पाईक म्हणून आम्ही सत्यशील दादाकडे बघतो. तेच प्रेम, तीच निष्ठा, तेच व्हिजन. शेवट व्हिजन निर्माण होतं ना, ते अंतरंगात होतं, त्यात तळमळ असावे लागतात. त्याला वयाचं कधी बंधन नसतं. वयानं वाढला म्हणजे माणूस शहाणा होईल याच्यावर माझी खात्री नाही, लक्षात घ्या. शहाणपणासाठी मुळातच वय नसतं, म्हणून ज्ञानेश्वराला आम्ही नमस्कार करतो. ही आमची परंपरा आहे. दादा तेच शहाणपण तुम्हाला परिस्थितीने दिलं. या परिस्थितीने तुमच्या गळ्यामध्ये ही माळ टाकली आणि सांगितलं की आता एक सूर्य मावळला आहे. हा सूर्य मावळला असला तरी त्यांनी उभं केलेलं हे प्रकाशाचं देऊळ आता तुला सांभाळायचं आहे. आणि हे सांभाळताना माझी एकच इच्छा असते, तोच लोकसहभाग. कारण शेठबाबांचं एक वाक्य मी तुम्हाला सांगेन, सहकार म्हणजे काय? सहकार म्हणजे समभाव आणि सहकार म्हणजे सहभाव आणि सहकार म्हणजे सेवाभाव. हा सेवाभाव आपल्या अंतःकरणामध्ये आपल्याला जपून ठेवायचा आहे. माझी खात्री आहे, एक दिवस पुन्हा एकदा महाराष्ट्राला नवी दिशा दाखवण्यासाठी कुणीकडं पाहावं असा प्रश्न कधी पडणार नाही, एवढा तुमचा कारखाना उत्कृष्ट होत जाईल. आज तो कारखाना संपूर्ण या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचं पारितोषिक मिळवतो. याच्यामध्ये तुमची स्वतःचं नेतृत्व असतं, कामगारांचा घाम असतो, अधिकाऱ्यांचे श्रम असतात आणि लोकांची त्याच्यावरची श्रद्धा असते. या सगळ्याचं जगणं जर आपल्याला सुंदर आणि समृद्ध करायचं असेल
तर ज्यांना आम्ही चंदनाचा वृक्ष म्हटलं, तो वृक्ष त्याची परंपरा आपल्याला जोपासली पाहिजे. म्हणून जाता जाता सुद्धा तुम्हाला मंडळी सांगेन, मी माझ्या आयुष्यामध्ये मी अनेक माणसं बघितली. आजही मी पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जयंती साजरी करता, तुम्ही पुण्यतिथी साजरी करता. एकच विनंती आहे, या परिसराची भूक सांस्कृतिकसुद्धा आहे. एखादी चांगली व्याख्यानमाला आपल्याला करता आली एक 4-8 दिवसाची, तर हा समाज पुन्हा एकदा तुमच्या घरासमोर एकत्र येईल. त्यांना काही विचार ऐकायला मिळतील. कारण या समाजामध्ये आज पैसा ही गोष्ट महत्त्वाची आहे, पण त्याच्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट आमच्यासाठी संस्कृती आहे. आणि ह्या संस्कृतीचं संवर्धन करायचं असेल आणि लोकशाहीचं सबलीकरण करायचं असेल तर अशा पद्धतीचे उपक्रम मी शेवट पुस्तकं आणतो माझ्या डोक्यावरती. मला एकच माहीत असतं, माझा विचार कदाचित व्याख्यानातून जाईल. माझं पुस्तक ज्यावेळी घरापर्यंत जाईल ना, त्यावेळी विचार त्या घरापर्यंत जाईल. घरात मंडळी टी व्ही येतो, घरात फ्रीज येतो, घराला घर पण येतं, पण घरात एक ग्रंथ आला तर घराला शहाणपण येतं. ही घरं शहाणी व्हावीत. आजही निवृत्ती शेठ बाबाचं चरित्र नव्यानं लिहिण्याची गरज आहे. कारण काळाच्या उदरामध्ये तो माणूस गडप होऊ नये म्हणून त्याच्या स्मृती जागवाव्या लागतात, चेतवाव्या लागतात. आज त्या स्मृती जागवण्याचं काम या शिरोळच्या भूमीत दादा आपण मला दिलं. मी अत्यंत धन्य झालो. म्हणून चंदनाचे हात हे जे मी पुस्तक लिहिले त्याच्या पाठीमागच्या ओळी सांगतो आणि माझं भाषण थांबवतो. ओळी साध्याच आहे, माझ्या एका विद्यार्थ्याने त्या पुस्तकासाठी लिहिल्या आहेत, पण शेठ बाबासाठी त्या अनुकूल आहेत की जेवढं अंगण पायाखाली तेवढंच नाचावं, आभाळाचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं. जेवढं अंगण पायाखाली तेवढंच नाचावं, आभाळाचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं. प्रत्येकाच्या गळ्यात दडलेलं एक गाणं आहे, गाणं गावं प्रत्येकानं, गळ्यासाठी अडू नये आणि गाणाऱ्याच्या वाटेवर काटा म्हणून कधी पडू नये. वेचावी शब्द फुलं आणि गुंफाव्यात माला. मी शब्द फुलं म्हटलं, शब्द फुलं याचा अर्थ एक सृष्टीतली फुलं कोमजून जातात, पण शब्द फुलं चिरंतन चैतन्याचा सुगंध देतात. तुम्हा मंडळींना सांगेल, माझी आई कुठल्या विद्यापीठात गेली नाही, पण 4-4:30ला उठते, ती फुलं गोळा करते. गणपतीचं मंदिर त्याचा मी अध्यक्ष आहे, त्या गणपती पुढं जाते, त्या फुलांनी त्या देवाला सजवते. मी प्राचार्य असलो तरी रोज मंदिरात जातो, देवाला नमस्कार करतो, मी देवाकडे पाहतो. माझा देव माझ्या आईच्या फुलांनी सजलेला असतो. त्या देवासमोर मी प्रतिज्ञा करतो, हे देवा माझ्या आईच्या फुलांनी तू सजला आहेस, शब्द फुलांनी मी माणूस सजवण्याचं काम करेन. म्हणून वेचावी शब्द फुलं गुंफात माला आणि सजवावेत अंतःकरणाचे देवारे. वेचलेल्या शब्द फुलांना दुमारे सुगंधाचे यावेत आणि प्रत्येकाचे हात शेठ बाबासारखे चंदनाचे व्हावे. आभार व समोरचा कार्यक्रम विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय व्हाईस चेअरमन अशोक शेठ ढोलप साहेब, मी आपणाला विनंती करल आपण या ठिकाणी आभार व आजच्या कार्यक्रमाचा समारोप करावा. स्वर्गीय निवृत्ती शेठ शेरकर, हिराबाई निवृत्ती शेठ शेरकर यांच्या स्मृतिदिन दिनाच्या निमित्तानं आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय यशवंतजी पाटणे सरांनी थोड्याशाच कालावधीमध्ये माणसाला दिलेल्या आयुष्यात कसं जगावं, कसं वागावं, अगदी खूप सोप्या भाषेत आपल्या समोर सांगितलं. साहेब तुम्हाला धन्यवाद देतो, तुमचा आभार मानतो. आदरणीय शेठबाबांनी हा वेबिनार सुरू केला. अनंत अडचणी आपल्या सर्वांपैकी बरेचसे जण साक्षीदार आहात. पुढच्या भविष्यामध्ये अण्णांनी तो समृद्ध करण्याचं काम केलं, वैभवशाली केला आणि ह्या वैभवाचा लौकिक वाढवण्याचं काम आदरणीय दादा करतात. म्हणूनच देशातला सर्वोच्च जो पुरस्कार आहे तो आदरणीय सत्यशील दादांना मिळाला. दादा तुम्हाला धन्यवाद देतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाच्या निमित्तानं आदरणीय मांडे बाबा, त्याचबरोबर आदरणीय सुमित्राताई, बाळासाहेबजी खिल्लारी, संजयजी काळेसाहेब, नंदूकाका शेरकर, बबनराव थोरात, उदयजी बोके, विमाजी सेठ गडगे आणि समोर बसलेल्या सर्वच
मंडळींचे नाव घेणे इतकी तोलामोलाची माणसं असताना पण वेळ जास्त झालेला आहे. सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनी, आपलं सर्वांचं आभार मानतो. आज आपण इथेच थांबूया. आपण पाहत रहा आपला आवाज, हाक तुमची साथ आमची. धन्यवाद.